मुंबईतल्या बहुचर्चित कोस्टल रोडचं आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण। वरळी ते मरीन ड्राईव्ह अंतर अवघ्या 10 मिनिटात पार करता येणार। दिल्लीत आज महाराष्ट्राचं जागा वाटप ठरणार। भाजप केंद्रीय निवडणूक समितीची आज संध्याकाळी बैठक, तर महायुतीच्या बैठकीसाठी मुख्यमंत्री शिंदे आणि प्रफुल्ल पटेलही दिल्लीत। आचारसंहिता लागण्याआधी राज्य मंत्रिमंडळाची आज शेवटची बैठक। महालक्ष्मी रेसकोर्स थीम पार्कला मान्यता मिळण्याची शक्यता। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्हावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी। निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात शरद पवार गटाची याचिका। अजित पवार आणि सुप्रिया सुळेंमधील अबोला कायम। पुण्यातील कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस, अजित पवार, सुप्रिया सुळे एकाच मंचावर। मात्र अजितदादा आणि ताईंनी एकमेकांशी बोलणं टाळलं। ईडीची नोटीस आल्यावर जागा आणि भूमिका कुणी बदलली हे जनतेनं पाहिलं। आज त्यांना दिल्लीत जाऊन मुजरा घालावा लागतो। रोहित पवारांची अजित पवारांवर घणाघाती टीका। आमदार रवींद्र वायकर शिंदेंच्या शिवसेनेत मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश। जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी सरकारसोबत, वायकरांची प्रतिक्रिया। रवींद्र वायकर आणि माझ्यातील संभ्रम दूर झाला। वायकरांच्या पक्षप्रवेशावेळी मुख्यमंत्री शिंदेंचा ठाकरेंवर अप्रत्यक्ष निशाणा। एखादा खडा इकडून तिकडे गेला तरी शिवसेनेची ताकद कमी होणार नाही। वायकरांच्या पक्षप्रवेशावरून ठाकरेंची टीका, तर दबावामुळे वायकर शिंदेंसोबत विरोधकांचाही हल्लाबोल। कोकणात ठाकरे गटातील वाद चव्हाट्यावर। भास्कर जाधवांचा कोकणातील नेत्यांवर हल्लाबोल करत ठाकरेंवर जाहीर नाराजी, तर मुलगा विक्रांत जाधवांच्या भाषणावेळी जाधव भावूक। महायुतीतील जागा वाटप उद्यापर्यंत फायनल होईल। तिन्ही पक्षांना सन्मानजनक जागा मिळतील, अजित पवारांचा दावा। पश्चिम बंगालमधील 42 जागांसाठी तृणमूल काँग्रेसची यादी जाहीर। नुसरत जहां यांचं तिकीट कापलं, तर संसदेतून निष्कासित केलेल्या महुआ मोईतरांना पुन्हा कृष्णानगरमधून उमेदवारी। वानखेडे स्टेडियमवर रणजी फायनलचा थरार। मुंबई सर्वबाद 224, तर विदर्भ दिवस अखेर 3 बाद 31। पहिला दिवस शार्दूल ठाकूरनं गाजवला। दक्षिण आफ्रिकेचा बॅट्समन डेव्हिड मिलर विवाहबद्ध। पोलोपटू कॅमेला हॅरिसची विवाह संपन्न। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।